नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन सायलीला सकाळी सकाळी मंदिरात घेऊन जातो आणि घरी आल्यानंतर तो त्याचे डोळे बंद करतो आणि मग घरच्यांसमोर उभं करतो. आता सायली सगळ्यांना एकत्र सोबत पाहून खूप भारावून जाते. तिला खूप छान वाटत असतं. सगळेजण तिच्यासाठी जमलेले असतात. सगळेजण ती आतमध्ये आल्यानंतर तिच्यावरती फुलांच्या पाकळ्या उधळतात. तिच्यासाठी गाणेही म्हणतात. सायलीला हे सरप्राईज खूप आवडलेलं असतं. ती विचारते की तुम्ही हे सगळं प्लॅन करत होतात ना? तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. आता सायली खूप आनंदामध्ये असते आणि घरचेसुद्धा तितकेच आनंदामध्ये असतात, कारण त्यांना त्यांची तन्वी पुन्हा मिळालेली असते. आता सगळेजण तिच्यासोबत छान टाईम स्पेंड करतात. कल्पना, प्रतिमा दोघीही सायलीसोबत तुळशीची पूजा करतात. घरातले सगळेजण तिला खूप स्पेशल आहेस असंच फील करून देत असतात. अर्जुन, अश्विन आणि चैतन्य तिघे मिळून सायलीला खुर्चीमध्ये बसवून झोक्यासारखं झुलवतात. ती प्रचंड आनंदामध्ये असते. त्यानंतर रविराज, प्रतिमा यांनासुद्धा ती आनंदाने मिठी मारते. सगळेजण तिच्यासाठी खूप खुश असतात. सगळेजण छान डान्स देखील करतात. आता हे सगळं राकेश फोटोमध्ये व्हिडिओ शूट करत असतो. आता अर्जुन खाली येतो आणि तोसुद्धा तिच्यासोबत छान डान्स करतो आणि तिच्यामध्येच हरवून जातो. तेव्हा सगळेजण त्याला भानावरती आणतात. आता या सगळ्यांच्या सरप्राईजप्रमाणे सायलीच्या सगळ्या मैत्रिणी तिथं येतात आणि त्यांना सगळ्यांना पाहून सायलीला आता प्रचंड आनंद होतो. सायलीचं फायनली सगळं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. तिची सगळी आपली माणसं, तिची नाती, सगळे दोन्हीही कुटुंब सगळं तिच्यासोबत असतं. त्यामुळे ती खूप खुश असते. मात्र एक नवीन वादळ डोकं वर काढत असतं. इकडे सचिन त्या मंत्र्यांनी दिलेला पैसा आणि सोनं पाहून खूप भारावून गेलेला असतो. तितक्यात त्याच्या जोडीला असणारा एक माणूस त्याला एक पावडर देतो. असली पावडर आहे ही असं सांगतो. पण नेमकी महिपत त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की हे काय चाललं आहे? मी सांगितलं होतं ना वाईट कामांना या आश्रमापासून दूर ठेवा म्हणून. तुम्ही नाही ऐकलत ना? आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायलाच पाठवतो. आता दोघेही गयावया करू लागतात. सचिन आणि तो माणूस दोघेसुद्धा त्याच्या पायाशी येतात आणि अण्णा प्लीज पोलिसांना सांगू नका असं बोलू लागतात. मात्र महिपत त्यांचं काहीही ऐकत नाही आणि या सगळ्यामुळे तो किती चिडला आहे हे सुद्धा दाखवून देतो आणि अचानकपणे महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणू लागतो आणि मस्तपैकी त्याच्या पहिल्या स्टाईलमध्ये तो त्याच्या खुर्चीवरती बसतो आणि जिथे पैसे ठेवलेले असतात त्या ठिकाणी तो त्याचे पाय ठेवतो आणि म्हणतो की काय दीक्षित, कशी वाटली माझी ॲक्टिंग? अरे मी तोच आहे. तेव्हा सचिनला तर खूपच मोठा धक्का बसतो. अण्णा मला माहिती होतं तुमच्यासारखा हाडाचा गुन्हेगार असा सुधरूच शकत नाही. महिपत म्हणतो मग काय करणार होतो मी? जेलमधून सुटल्यानंतर सगळ्या पोलिसांची नजर माझ्यावरती होती ना, आणि असं असताना मी माझे पुन्हा धंदे सुरू केले असते तर सगळ्यांच्या डोळ्यात आलं असतं. म्हणून हे महिपत बाबा की जय. आता सचिनला तर खूप आनंद झालेला असतो, कारण फायनली त्याचं काम भागणार असतं. आता महिपत सचिनला म्हणतो की हे जे काही पाकिट आणले तुम्ही प्रसादामध्ये मिसळायसाठी, ते काम बंद नाही झालं पाहिजे. आश्रमापर्यंत ते पोहोचलंच पाहिजे आणि या सगळ्याचा खापर त्या अर्जुन सायलीच्या माथ्यावर कसं फोडता येईल हेच आता बघायचं आहे. त्या अर्जुन सायलीने माझं आणि माझ्या लेकीचं जीणं हराम केलं आहे. आता त्यांची रडायचे दिवस आले. आता दोघेही साक्षीला कॉल करतात. साक्षीला तर अण्णांना त्यांच्या पहिल्या अवस्थेमध्ये पाहून प्रचंड आनंद झालेला असतो. ती म्हणते अण्णा तुमचं हे मारामारीचं जग मला कधीही आवडलं नाही, पण आता तुम्ही जे करताय ना ते खरंच आता योग्य वाटतंय. कारण बघा ना, त्या अर्जुन सायलीमुळे मला कुठे तोंड दाखवण्याची जागासुद्धा राहिली नाही. मी उजळ माथ्याने फिरूसुद्धा शकत नाही आहे आणि त्यांचा तुम्ही बदला नक्कीच घेताल याची मला खात्री आहे. महिपत म्हणतो आता फक्त तू बघतच राहा ते सुभेदार आणि किल्लेदार यांना मी कसं रडवतो ते. आता सचिनला चांगलाच आनंद झालेला असतो, कारण अस्मितासोबत त्याला सगळ्या सुभेदार आणि किल्लेदारांचा सुद्धा बदला घ्यायचा असतो. कोणालाही त्यांना सुखामध्ये ठेवायचं नसतं.
सचिन म्हणतो, अण्णा आता आपण सगळे मिळून त्या सुभेदारांना चांगलीच अद्दल घडूयात. महिपत म्हणतो, सगळे म्हणजे? तेव्हा सचिन म्हणतो, अहो अण्णा, नागराज अंकल आणि प्रिया हे सुद्धा आपल्यापासून काही वेगळे नाही आहेत. महिपत म्हणतो, ठरलं तर मग. नागराज, सचिन, प्रिया, नागराज आणि हा महिपत शिकरे या 5 जणांची मूठ आता त्या सुभेदारांवरती कशी बरसते तेच बघा. आता इकडे सायली अर्जुनचे खूप आभार मानते आणि तिला जे काही सरप्राईज दिलेलं असतं ते तिला खूप आवडलं असं सुद्धा सांगते. फायनली इतक्या वर्षानंतर मला तन्वी म्हणून जे प्रेम मिळायचं आहे ते सगळं मिळते म्हणून ती खूप खुश असते. आता इकडे प्रियाकडे राकेश येतो आणि त्याच्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ ज्या कार्यक्रमाचे ते सगळे तो प्रियाला दाखवतो आणि प्रिया ते सगळं पाहून प्रचंड रागावते. तिच्या हातातला तो फोन जो की राकेशचा असतो तो ती जोरातच फेकून देते. राकेश म्हणतो, अगं तो माझा फोन होता, हे काय केलंस तू? तेव्हा प्रिया म्हणते, त्या अर्जुन सायलीला फोडू शकत नाही ना म्हणून तुझा फोन फोडला आहे. राकेश म्हणतो, अगं पण याने काय होणार आहे? प्रिया म्हणते की आता त्या सायलीला मी सुखाने कधीच जगू देणार नाही, कारण ती आता सायली मधुकर किंवा सायली सुभेदार राहिलेली नाही आहे. ती आता तन्वी अर्जुन सुभेदार झाली आहे. आता मात्र तिचे दिवस भरलेच म्हणून समज. जोपर्यंत ती सायली होती तोपर्यंत ती सेफ होती, पण आता ती तन्वी अर्जुन सुभेदार आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये फक्त काटेत काटे असणार आहेत. आता करू देत तिला सगळं एन्जॉय, पण फक्त काहीच दिवस. त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये मी फक्त काटेच पेरणार आहे. आता असं काहीतरी करायची गरज आहे की रोज सुभेदार आणि किल्लेदार यांच्या वाट्याला कोणतंच सुख नाही आलं पाहिजे. आता इकडे सुभेदारांकडे सगळे आनंदामध्ये असतात. तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की रविराज तीर्थयात्रेला गेले आहेत. त्यांची खूप इच्छा होती. जेव्हा त्यांना कळालं की तूच तन्वी आहेस तेव्हाच ते तीर्थयात्रेला जायचं असं ठरवून बसले होते. अर्जुन म्हणतो, पण सिनियर कधीही मंदिरामध्ये गेला नाही. एवढंच काय, तो घरातल्या मंदिरामध्ये सुद्धा कधी हात जोडत नव्हता आणि मग तरीसुद्धा. तेव्हा सुमन म्हणते, हो ना, पण त्यांनीच एकदा सांगितलं होतं की 3 वर्षापूर्वी त्यांना सायली भेटली होती आणि मग तीच त्यांना पहिल्यांदा मंदिरामध्ये घेऊन गेली होती आणि विश्वासही दिला होता की त्यांची तन्वी त्यांना लवकरात लवकर सापडेल. तेव्हा सायलीला सगळे ते मागचे प्रसंग आठवत असतात. पण सायलीला खंत असते की बाबा मला न सांगता का बरं गेले, माझा निरोपही नाही घेतला. तेव्हा घरचे सगळे तिला समजवतात, अगं तुला जर सांगितलं असतं तर त्यांचा पाय निघाला असता का, आणि तू कसं काय जाऊ दिलं असतंस त्यांना, म्हणून नाही सांगितलं. आता सायली नाराज असते म्हणून अस्मिता म्हणते, मम्मा आपण जे ठरवलं होतं ते करायचं का, जेणेकरून सायलीचा मूड बदलेल. तेव्हा सगळेजणं एक एक घास करून आईस्क्रीम भरवतात, त्यामुळे सायलीचा मूड पुन्हा ठीक होतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज, महिपत, प्रिया, सचिन आणि राकेश हे सगळे एकत्र येऊन आता सुभेदार आणि किल्लेदार यांच्या आयुष्यामध्ये नवीन कोणतं वादळ निर्माण करणार आहे, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.